बिग बॉस मराठीचा सीझन 6 नुकताच संपला. तन्वी कोलते सीझन 6 ची विनर ठरली आणि राकेश बापट उपविजेता. आणि सगळ्यांच्या स्पीडवर बिग बॉसच्या पोस्ट, तन्वी कोलते नक्की कोण आहे, हे रियालिटी शो स्क्रिप्टेड असतात, विनर आधीच ठरलेला असतो, असं सगळं फीडवर यायला सुरुवात झाली. त्याआधी अशी क्रेज द 50 या रियालिटी शोबद्दल झाली होती, ज्याचा विनर ठरला होता आपला मराठी मुलगा शिव ठाकरे. पण मुद्दा हा आहे की हे रियालिटी शो जितके का चालतात, लोकांना भांडण बघायला मजा येते का काय? म्हणजे सासू सुनांच्या रटाळ सिरियल्सपेक्षा लोकांना हे असे हॉट कपडे घालून भांडणारे तरुण तरुणी पाहायला का आवडतंय, हेच आपण आजच्या ऑन पॉइंटमध्ये डिकोड करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया रियालिटी शोज हे किती प्रकारचे असू शकतात. पहिलं घेऊया फूड कॅटेगरी. मास्टर शेफ इंडिया, ऑस्ट्रेलिया, सेलिब्रिटी मास्टर शेफ, खाना खजाना, आम्ही सारे खवय्ये आहे. दुसरी कॅटेगरी ॲडव्हेंचर किंवा स्पोर्ट्सची घेतली तर खतरो के खिलाडी, रोडीज. डेली सोप टाईप्समध्ये आपण बघितलं तर बिग बॉस आहे. इंटेलिजन्समध्ये कोण बनेगा करोडपती आहे. कॉमेडीमध्ये कपिल शर्मा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या. टॅलेंट बेस्टमध्ये बघितलं तर इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल, डान्स इंडिया डान्स, सारेगमप, बुगी बुगी, इंडियन आयडल किंवा शार्क टँक. डेटिंगमध्ये बघितलं तर स्प्लिट्सविला, लव्ह आयलँड, बॅचलर इन पॅरेडाईज, डेटिंग अराउंड, फ्लेवर ऑफ लव्ह, ब्लाइंड डेट, स्ट्रेंज लव्ह, अशी खूप व्हरायटी याच्यामध्ये आहे. आता यातल्या कित्येकांचे पहिले सीझन तर संपलेले आहेत आणि पुढचे सीझनसुद्धा लोक आवडीने पाहत आहेत. याच्यामधले काही शोज हे फार बोल्डसुद्धा असतात, जसा होता टू हॉट टू हँडल. याच्यामध्ये सुंदर दिसणारे, एकदम अट्रॅक्टिव्ह फिगर असणारे सिंगल तरुण तरुणी एकत्र येतात आणि मिंगल होण्यासाठी म्हणजे स्वतःला योग्य सुटेबल असा पार्टनर शोधायचा प्रयत्न करतात. आणि स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीला 1 लाख ते 2 लाख डॉलर्स जिंकण्याची संधी मिळते. पण अट फक्त एकच की जर का या स्पर्धकांमध्ये फिजिकल रिलेशन्स निर्माण झाली तर त्यांची विनिंग अमाऊंट कमी होते. असाच अजून एक इंटरेस्टिंग रियालिटी शो म्हणजे बिग स्विच. याच्यामधले कंटेस्टंट हे श्रीमंत घरचे असतात आणि ते वेगवेगळे टास्क करतात आणि त्यातनं पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. श्रीमंत मुलांना पैशांची किंमत समजावी म्हणून डिझाईन केलेला हा रियालिटी शो. त्यानंतर आपला बिग बॉस एकदम पॉप्युलर शो आहे. इंग्रजीतल्या बिग ब्रदर या शोपासून प्रेरित झालेला हा इंडियन रियालिटी शो आहे. या शोमधून तर दर आठवड्याला एक कंटेस्टंट बाहेर पडतो, पण तुम्ही ॲज अ ऑडियन्स म्हणून त्याला वाचवू शकता, त्याला वोट देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला डाउनलोड करावी लागतात त्यांची वेगवेगळी ॲप्लिकेशन्स. आता ही एवढी रियालिटी शोजमध्ये व्हरायटी आहे आणि हे सगळे शो बघणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रश्न हा पडतो की लोकांना हे रियालिटी शोज बघायला का आवडतं बरं? कारण इथे सगळं काही खरं असल्याचा भास निर्माण केला जातो. त्यामुळे सासू सुनांच्या रटाळ सिरियल्सपेक्षा हे शोज तुम्हाला खरे किंवा जेन्युअनली पुढे जात आहे असं वाटायला लागतं. मालिकांमधली कॅरेक्टर्स ही फिक्शनल असतात, घडणारी स्टोरीसुद्धा काल्पनिक असते. वेअर ॲज रियालिटी शोजमधले कंटेस्टंट हे सामान्य असतात, आपल्यासारखे वाटतात. त्यांचं बोलणं, वागणं, चालणं, स्टोरी, संघर्ष हे सगळं आपल्याला जास्त रिलेट होतं. म्हणजे जेव्हा एखाद्या छोट्या गावातनं एखादा कंटेस्टंट येतो ना, तेव्हा प्रेक्षकांना त्यात त्यांची स्वतःची स्वप्न दिसतात आणि तिथून लोक इमोशनली अशा शोजमध्ये गुंतायला लागतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मराठी बिग बॉसमध्ये आलेला सूरज चव्हाण, छोटा पुढारी, छोटा डॉन, सचिन कुमावत यांच्याप्रती लोकांच्या मनात निर्माण झालेला एक सॉफ्ट कॉर्नर. त्याच्यानंतर येतात भांडणं. रियालिटी शोज हे कशावर चालतात तर भांडणं, गॉसिप्स, चिडवाचिडवी, उचकवा उचकवी. आता हे बघायला लोकांना आवडतं का तर हो, पण टाइमपास म्हणून नाही, तर यामागे आहे सायकॉलॉजी. आपल्याला रोजच्या आयुष्यात अनेक प्रसंगांना, गोष्टींना सामोरं जायला लागतं. मग ते ट्रॅफिकमध्ये स्वतःवर कंट्रोल करणं असो, ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खाणं असो, घरची कटकट असो किंवा कोणावर तरी राग येणं असो. बऱ्याचदा ना या भावना आपण दाबून ठेवतो. राग, मतभेद, स्पर्धा, सगळ्या इमोशन्स आपण प्रत्येक वेळी काही व्यक्त करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही रियालिटी शो पाहायला लागता, स्क्रीनवर लोकांना भांडताना, एकमेकांच्या पाठीमागे बोलताना पाहता, तेव्हा तुम्हाला इमोशनल रिलीफ मिळतो. तुमच्या इमोशन्स रिलीज होता. किती भांडतात रे, बघ हे, मी यापेक्षा कितीतरी पटीने बरं आहे, असे डायलॉग्स तुमच्यातनं बाहेर पडायला लागतात. आणि प्लस दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे सतत पाहण्याची आणि जाणून घेण्याची माणसाची जी उत्सुकता असते ती हे रियालिटी शोज अगदी अचूकपणे पूर्ण करतात. त्यानंतर येतं शोचं डिझाईन. आता जरी हे रियालिटी शो असले तरी त्यालाही एक स्ट्रक्चर असतो, एक फॉर्मॅट असतो. इथे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आणली जातात. त्यांच्यात काहीतरी भांडणं होतील, कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली जाते.
यात वेगवेगळी टास्क, त्यासाठी स्पर्धा, मग त्यातनं कोणाचं तरी एलिमिनेशन आणि या सगळ्या दरम्यान इमोशनल मोमेंट्स, असं सगळं घालून रियालिटी शोजची रेसिपी बनते. आणि म्हणूनच प्रेक्षक या शोजला खिळून राहतात. बिग बॉस सारख्या शोजमध्ये तर 24 तासांचं फुटेज असतं. ते एकत्र करून त्यातला फक्त इंटरेस्टिंग भाग एडिट करून स्ट्रीम केला जातो. त्यामुळे दरवेळी काहीतरी नवीन घडतंय असं तुम्हाला वाटायला लागतं. त्यानंतर येते व्हायरॅलिटी. या शोमध्ये एखादं भांडण असेल, कंटेस्टंटमधली भांडणाची एखादी क्लिप असेल किंवा एखादी कॉमेडी क्लिप असेल, अशा छोट्या छोट्या क्लिप सोशल मीडियावरती लगेच व्हायरल होतात. त्याची मीम्स बनतात आणि साहजिकच शेअरेबिलिटी वाढते. आणि त्यामुळे हा शो न पाहणारे लोकसुद्धा याच्यामध्ये सामील होऊन जातात. उदाहरण द्यायचं झालं तर हा व्यक्ती बघा स्क्रीनवरचा आणि हे गाणं ऐका. सोशल मीडियावरती हे खूप जास्त पॉप्युलर झालंय. तर हा आहे सौरभ बेदी, स्प्लिट्सविला या रियालिटी शोमधला एक कंटेस्टंट. त्याच्या एंट्रीला हे गाणं वापरलं आणि ते इतकं पॉप्युलर झालं की हे गाणं याचंच आहे असा लोकांचा समज झाला. दुसरं म्हणजे कित्येकदा कॉन्ट्रोवर्शियल कंटेस्टंटमुळे लोक ते शो पाहतात. करण जोहरचा ट्रेटर्स पहा. याच्यामध्ये कोण होतं? राज कुंद्रा, उर्फी जावेद, अपूर्वा माखीजा म्हणजेच द रेबेल किड, हर्ष गुजराल, या अशा कंटेस्टंटमुळे तो शो ऑटोमॅटिकच व्हायरल होतो आणि सगळेच त्याबद्दल बोलायला लागतात. याही पलीकडे जाऊन या शोमध्ये टोळ्यांना, कंटेस्टंट्सना सपोर्ट करणाऱ्यांच्या इंटरनेटवर गँग्स बनतात. त्यांना फॅन आर्मी म्हणतात. जशी आहे बिग बॉस OTT 2 या सीझनच्या एल्विश यादवची फॅन आर्मी. अशा अनेक फॅन्सच्या टोळ्या त्यांच्या फेवरेट ग्रुपला, स्पर्धकांना इंटरनेटवर सपोर्ट करायला लागतात आणि मग होतात डिबेट आणि फॅन वॉर्स. या सगळ्याचा पार्ट होण्यासाठी हे शोज पाहावेसे वाटायला लागतात. पण आता शेवटाकडे येताना रियालिटी शोजचा आपल्याला थोडक्यात इतिहास जाणून घेणंही गरजेचं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण रियालिटी शोजची सुरुवात ही रेडिओपासून झाली होती. पूर्वी वेगवेगळे क्विज प्रोग्राम्स रेडिओवर व्हायचे. तृणमूल काँग्रेसचे डेरिक ओब्रियान हे रियालिटी शोजमुळेच लोकांना माहीत झाले. डेरिक ओब्रियान हे क्विज मास्टर होते. 1967 मध्ये त्यांनी भारतात पहिला क्विज कॉन्टेस्टसुद्धा घेतला होता. तुफान पॉप्युलॅरिटी या शोला मिळाली. अनेक वर्ष हा शो रेडिओवर चालला, पुढे TV वर सुद्धा आला. पण हे झालं भारतातलं. परदेशात रियालिटी शो हे आपल्या पूर्वीपासून आले. अमेरिकेत साधारण 48-49च्या दरम्यान कॅन्डिड कॅमेरा हा रियालिटी शो प्रदर्शित झाला. आधी तोही रेडिओवर यायचा, तेव्हा त्याचं नाव कॅन्डिड मायक्रोफोन असं होतं. अगदी कॅन्डिड स्वरूपात याचा फॉर्मॅट होता आणि हा कॅन्डिड फॉर्मॅट आज बऱ्याच ठिकाणी पॉप्युलर झालेला दिसतोय. त्यानंतर 7 अप हा एक पॉप्युलर रियालिटी शो होता. याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील 7 वर्षांची मुलं असायची. डिरेक्टर त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायचा, गप्पा मारायचा आणि त्यांच्या भावविश्वाचा अंदाज घ्यायचा. या कार्यक्रमाचा USP म्हणजे या मुलांना 7 वर्षांनी परत बोलवलं जायचं आणि आता त्यांच्यात काय बदल झाले ते दाखवलं जायचं. याला आपण ना खरा रियालिटी शो म्हणू शकतो. पण आता हळूहळू परिस्थिती बदलत गेली, एक्सपोजर वाढलं, त्यामुळे माझा मुलगा, माझी मुलगीसुद्धा रियालिटी शोची स्टार बनू शकते असं पालकांना वाटायला लागलं. त्यामुळे लहान वयातच मुलांना कॅमेऱ्यासमोर उभं करणं, त्यांना प्रेझेंटेबल बनवणं आणि त्यांच्याकडनं जिंकण्याची अपेक्षा करणं या गोष्टी वाढायला लागल्या. आणि म्हणूनच आज रियालिटी शोजचे कित्येक विनर्स किंवा स्पर्धक हे आज काय करतायत हेच आपल्याला माहीत नसतं. ही झाली या शोजची नकारात्मक बाजू. पण या मिळालेल्या संधीचं सोनं करणारही अनेक कंटेस्टंट आपल्याला दिसतात. सारेगमप लिटिल चॅम्प्सचा ओरिजिनल सीझन 1 आठवा. त्याच्यातले आज टॉप 5 स्पर्धक हे गाण्याच्याच क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी त्यांची जागा निर्माण केली आहे. सोनू निगम असेल, श्रेया घोषालसारखी रत्न ही रियालिटी शोजनेच आपल्याला दिली आहेत. त्यामुळे आज ज्या प्रमाणात रियालिटी शोज वाढत आहेत, ज्या प्रकारचे शोज येत आहेत, ते आपल्याच विचारांचं, आवडीनिवडीचं आणि समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि कदाचित म्हणूनच ते आपल्याला इतक्या जवळचे वाटत आहेत आणि आपण ते वारंवार पाहतच राहतोय. तुम्ही कोणते रियालिटी शोज फॉलो करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा द ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.